नमस्कार मंडळी. आता हिवाळा चालू असल्यामुळे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला कांद्याची पात बघायला मिळते. तर आज आपण कांद्याची पातीचा एक नवीन रेसिपी बघणार आहोत. तर ती काय आहे ते चला आपण बघूयात. त्यासाठी मी कांद्याची पात बारीक चॉप करून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर आणि 2 ते 3 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 3 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून धनिया पावडर घालून घेतलं आहे. नंतर त्यामध्ये आपण 1 चम्मच चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण 1/4 कप बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर 1 कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ हे चांगलं चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला आधी चांगल्या प्रकारे आपल्याला ते सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडा पाणी घालून ते सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव केलेलं करायचं आहे आणि त्याचा एकदम डो तयार करून घ्यायचा आहे. पाणी हा भरपूर टाकायचा नाही. त्याचा डो तयार होईल एवढाच पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला डो तयार झालेला आहे. नंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जो डो तयार झाला त्यामधील एक थोडासा गोळा घेऊन त्यामध्ये हातावरच आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत. वडे करताना आपल्याला हाताला थोडा पाणी लावून वडे थापून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्या तेलामध्ये एक एक करून सगळे वडे घालून घ्यायचे आहे. तर बघू शकता मी एक वडे करून त्यामध्ये तळण्यासाठी घेतलेले आहेत. तर एक करून वडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तेल चांगला गरम होऊ द्यायचं आहे. तेल एकदम नॉर्मलसुद्धा ठेवायचं नाही. तेल एकदम याला कडकसुद्धा नाही, थोडा मीडियमच गरम असायला हवा. त्यानंतर आपण वडे एक साईडला पलटी करणार आहोत. एक साईडने शिजल्यानंतर वड्यांना आपल्याला पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून वडे आपले दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे शिजतील. नंतर गॅस कमी करून आपल्याला मंद गॅसवर आपल्याला वडे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत. वडे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता त्यानंतर आपले वडे चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत. त्यानंतर एक वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वडे एकदम कुरकुरीत आणि एकदम खायला टेस्टी होतात. तर बघू शकता आपले वडे एकदम खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की वडे कसे झाले. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.